तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघातले सर्वच मनसैनिक बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी तडफदार तरुण उमेदवार मयुरेश रमेश भाऊ वांजळे यांच्या प्रचारार्थ या विजयी सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वप्रथम तुम्ही या एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यामुळे मी तुमच्या सर्वांची आभारी आहे। शेषाच्या हाती धरतीची गती, ज्ञानेश्वराने चालवल्या निर्जीव भिंती, अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण सारथी, होऊन गेले रथी महारथी, प्रथम पूजूया गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, ईश्वराच्या दैवाती, शिंपल्यातून निघती माणिक मोती, आणि तोच जुळवितो नाते आणि गोती। हे तुमचं जे काय सर्वांचं नातं आहे मयुरेश बरोबर, हे आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा हे सर्व प्रकारचं भगवंतानी जुळवून आणलेलं हे नातं आहे। आणि मी आज तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की आज आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये एक तडफ तरुणदार मयुरेश हा तुमच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहे। आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की ज्या वेळेस भाऊ असताना ते मला नेहमी म्हणायचे की हर्ष, परमेश्वराने जर मला मरण दिलं ना तर मला तुझ्या आधी मरण द्यावं। कारण त्याचं कारण काय होतं की ते काय म्हणायचे की बाबा तू जर माझ्या आधी गेली तर मी ह्या मुलांना सांभाळू शकत नाही, आणि तुझ्या एवढे चांगले संस्कार मी देईल का नाही देईल हे मला माहिती नाही, पण माझा संसार नक्कीच उद्ध्वस्त झालेला असेल। हे भाऊंचं वाक्य असायचं। ते म्हणायचे की जर भगवंतानी जर आपल्याला मरण दिलं ना तर आपली तिन्ही मुलं मोठी झाल्याच्या नंतर आपल्याला दोघांनाही संगच मरण द्यावं, हे वाक्य भाऊंचं असायचं। मी भाऊंना काय म्हणायचे की तुम्ही असं का अपशब्द बोलत असता, पण ते म्हणायचे नाही, कारण मला हे असंच वाटतं। आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर मी आज भाऊंना सांगू इच्छिते, मला माहीत नाही आज आपल्या सर्वांमध्ये नक्कीच भाऊ उपस्थित असणार आहेत, कारण एवढा मोठा समुदाय बघण्यासाठी तेही आनंदी आहेत। कारण त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की माझ्यानंतर माझी तिन्ही मुलंसुद्धा माझ्यासारखीच सेवा करण्यासाठी, या समाजाची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। आणि माझा तुम्हाला सर्वांना वरून आशीर्वाद आहे। आपल्यामध्ये थोड्याच वेळामध्ये राजसाहेबांची एंट्री होणार आहे, म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण मी तुम्हाला आव्हान करू इच्छिते की जसं जिजाऊंनी 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी रेड्याच्या मुखातनं वेद बोलावले, तसंच मी तुम्हाला सांगू इच्छिते की वयाच्या 25व्या वर्षी हा मयुरेश चांगल्या पद्धतीचं काम केल्याशिवाय राहणार नाही, ही मी तुम्हाला आत्मविश्वासाने ग्वाही देऊ इच्छिते। आज आपल्याला सर्वांनाच खरं रमेश भाऊंची खऱ्या अर्थाने आठवण होत आहे। मला तर स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे हे आपल्यामध्ये उपस्थितच आहेत, कारण त्यांची खूप कमी मला भासते। आणि मी खरं तर सांगू, 2009 सालामध्ये जे काही विश्वास राजसाहेबांनी रमेश भाऊंवरती दाखवला होता, तोच विश्वास 2024ला त्यांनी मयुरेशवरती दाखवलेला आहे। आणि जो काही विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मयुरेश पूर्ण करील, ही मी त्यांना ग्वाही देते। आणि खूप कमी वेळामध्ये मला बोलण्याची संधी दिली। खरं तर मला खूप काही बोलायचं होतं, पण मी बोलू शकत नाही कारण वेळ झालेली आहे। म्हणून मी तुम्हाला आव्हान करते की येणाऱ्या 20 तारखेला रेल्वे इंजिनच्या चिन्हासमोरचं 3 नंबरचं बटन आपल्याला सर्वांना दाबून आपल्याला मयुरेशला भरपूर मताने विजयी करायचं आहे। आणि मी कार्यकर्त्यांना आव्हान करते की समोरचे जे काही उमेदवार असतील किंवा कुणी कार्यकर्ते असतील, आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतायत। मला तुम्हाला एक आव्हान करायचं आहे की कुठल्याही दमदाटीच्या बळीला न घाबरता तुम्ही प्रचंड मताने मयुरेशसाठी काम करा, आणि तुमचा उमेदवार, तुमचा तडफदार शिकलेला उमेदवार हा विधानसभेमध्ये पाठवा। तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना, केसाला धक्का, तर ही मयुरेशची आई नाही, ही तुमची आई समजून मी त्या माणसाचे पाय तोडल्याशिवाय राहणार नाही। कुणी असू द्या तो कुणी, मयुरेश तर आहेच, पण मी तुम्हाला ग्वाही देते। म्हणून मी तुम्हाला विनंती करते
की मागच्या वेळेस आम्ही पूर्ण वांजळे फॅमिली त्यांच्याबरोबर काम करत होतो, म्हणून त्यांनी फक्त 2026 मताच्या लीडनी ते पडलेले आहेत, कमी मताने ते पडलेले आहेत. पण आता तसं होणार नाही आहे, कारण आपण बहुमताने निवडून येणार आहोत. आणि हेच मी सांगू इच्छिते की बाबा येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही 3 नंबरचं बटन दाबून मयुरेशला निवडून द्यावं, एवढीच मी तुमच्यासाठी तुमच्याकडे मी साथ घालते, एक भावनिक साथ घालते. आणि मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते. धन्यवाद साहेब. या उमेद